ठाकरे बंधू दसऱ्याला युतीचं तोरण बांधणार अशी चर्चा राज्यात सुरू होती. मात्र दसऱ्याचा मुहूर्त कशामुळे हुकला, त्यावेळेला नेमकं काय घडलं, हा रिपोर्ट बघूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावरती सुरू केलेला दसरा मेळावा शिवसेनेला राजकीय दिशा देणारा ठरत होता. ही शिवसेनेला मान्य आहे, लोकशाही मान्य नाही. काय दिले काय तुम्हाला? बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मात्र यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत जास्तच उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यांच्या युतीची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून लागलेले ठाकरे बंधूंचे आणि ठाकरे कुटुंबाच्या फोटोचे बॅनर सर्व राजकीय स्टोरी सांगून जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे दसरा मेळाव्याला येणार असल्याची जोरदार चर्चा मागील महिन्यापासून सुरू झाली आहे. शिवसेना आणि मनसे हे जर एकत्र येणार असतील तर ते दोन पक्ष म्हणून एकत्र येणार आहेत, हे महत्वाचं आहे. राज ठाकरे स्वतःचा पक्ष कुठल्याही अर्थाने त्याचं महत्व कमी होऊ देणार नाहीत. त्यांचा पक्ष त्यांनी जेव्हापासून स्थापन केला तेव्हापासून तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालवलेला आहे. राज ठाकरे सुरुवातीपासूनच शिवसेनेत सक्रिय होते. राज ठाकरे यांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी 1996 मध्ये शिवउद्योग सेनेची स्थापना केली होती. तर 22 जून 1997 रोजी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना केली होती. BVS या नावाने ती ओळखली जात होती. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून हजारो तरुण शिवसेनेसोबत जोडले गेले. याशिवाय राज ठाकरे प्रत्येक निवडणुकीत राज्यभर दौरे काढून जाहीर सभा घ्यायचे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर सुद्धा राज ठाकरे दिसायचे. आता शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात पुन्हा राज ठाकरे दिसतील का, याकडे शिवसैनिक आणि मनसैनिकांचं लक्ष लागलंय. त्यांना बोलवावं तर ते फुटेज खाणार हे तर उघडच आहे. म्हणजे याचा अर्थ तो निघतो, समजा ते आले तर. आणि त्यांचं जाणं म्हणजे राज ठाकरेंचं जाणं हे त्यांच्या पक्षासाठी कसं असेल याचाही विचार स्वतः राज ठाकरे करतील, हेही स्वाभाविकच आहे. त्यामुळं शिवसेनेला ते आलेले रुसतील का, त्यातून कुठला मेसेज जाईल, अधिक भाव कोण खाऊन जाईल, आणि दुसरी गोष्ट अशी की मनसैनिकांना ते काय वाटेल. दसरा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या उपस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र राज ठाकरेंनी मेळाव्याला उपस्थित राहणं टाळलं. त्यामुळे सर्व चर्चांना विराम मिळाला. परिणामी दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणाही लांबणीवरती पडली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.